पण ते सर्वांचे असतातच असं नाही. आणि ते कसं ठरतं की आपली समजा माझी कफ प्रवृत्ती, तर माझी कफ प्रवृत्ती आहे हे कसं ठरतं? तर जेव्हा म्हणजे मी जेव्हा आईच्या माझ्या गर्भात असेल, म्हणजे आपण असे उदाहरण घेऊ की एखादी स्त्री गर्भवती आहे आणि ती जेव्हा बाळाला जन्म देते, तर ती बाळाला जन्म देताना तिची तेव्हा कुठली प्रकृती आहे, तिची तेव्हा कफ प्रकृती असेल किंवा वात तिचा जास्त असेल तेव्हा, तर तो जन्माला येणारा बाळ वात प्रकृतीचं होतं. म्हणजे त्या बाळाची प्रकृती हे वात प्रकृती राहते. म्हणजे त्याची जन्मापासून ती बदलते का? तर नाही. जन्मापासून अंतापर्यंत त्याची वात प्रकृतीच राहणार आहे. म्हणजे वात आहे तो मेन राहणार आहे. म्हणजे अधिकतर राहणार आहे. आणि पुन्हा जसं जसं तो म्हणजे तरुण होतो, काही त्याच्या खाणं पिणं आहारामध्ये जागरणामुळे त्याची काय होते, प्रकृती थोडीशी बदलू शकते. तर मग त्याला कफात समजा पित्ताचा त्रास झाला तर त्याची वात प्रकृती आहे ती स्थिरच आहे ती, पण त्याला वात पित्त प्रकृती होते त्याची. म्हणजे आलं का लक्षात? म्हणजे जो मेन आहे वात तो जास्त अधिकच असणार आहे त्याच्या शरीरात आणि त्याला पित्त पित्त वात पित्त प्रकृती होणार आहे. तर वात प्रकृती कशी आहे, म्हणजे आता एखाद्याची आहे तर त्याला माहित नाही, तर कसं ओळखायला हवं? तर वात प्रकृती असतं त्यांच्या शरीरात थोडा ड्रायनेस असतो. त्यांची स्किन कोरडी, म्हणजे चेहऱ्याची म्हणा किंवा बोट सुद्धा थंडीत तर त्यांच्या बोटांना चिरा पडतात. टाचांना सुद्धा बघा, टाचांना भेगा जातात वात प्रकृतीच्या लोकांना. परत ओरल कॅव्हिटी ज्या आहेत त्या ड्राय होतात, ड्राय असतातच त्यांच्या. तर त्यांनी काय केलं पाहिजे? तर त्यांनी एअर